जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे विद्यार्थी सेकंड इयरच्या सेमिस्टर 4 मधील आहे, जे विद्यार्थ्यांनी कॉमर्स फॅकल्टीमधला ओपन इलेक्टिव्ह हा कोर्स घेतलेला आहे, अशा आर्ट्स अँड सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस जे ते कॉमर्स फॅकल्टीमधून घेतलेले आहे, ज्यातील फायनान्शियल अकाउंटिंग 4, इन्कम टॅक्स अकाउंट 4, नंतर इन्कम टॅक्स ॲक्ट 4, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 4, Overheads and Methods of Costing Part 4, Tourism Marketing Part 4, Startups and Ecosystem in India Part 4, Labor and Employment Law Part 4, uh, Principles and Functions of Management Part 4, Introduction to E-commerce Paper number 4 and IT in Banking 4 अशा टोटल 10 ओपन इलेक्टिव्हच्या अभ्यासक्रमाचा किंवा विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. त्यामुळं परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जास्त मार्क मिळून जातील. तर जसे की सेमिस्टर 4 हे कॉमर्स फॅकल्टीमधून ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे, तर वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत, ज्यांनी अकाउंटिंग बोर्डमधून तो कोर्स घेतलेला असेल, तर त्यांना ह्या 3 विषयांपैकी एक विषय असेल, ज्यांनी तो पेपर सिलेक्शनसाठी वापरलेला आहे. आता आपण वन बाय वन बघूया. मी सर्वात अगोदर याची पार्श्वभूमी सांगतो, की ओपन इलेक्टिव्हचा पेपर हा 2 तासाचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 तासाच्या पेपरला एकूण 50 मार्क असतात. त्यापैकी 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होतील. 15 मार्क कॉलेजकडे इंटरनल म्हणून असणार आहे. हे जे काही 35 मार्काचा पेपर असणार आहे, त्यासाठी पासिंगला किमान 14 मार्कांची आवश्यकता असणार आहे. पेपर मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून उपलब्ध होणार आहे. ओके. सो यामुळं विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक पद्धतीने पेपर लिखाण करा, जेणेकरून तुम्हाला 14 मार्क तर निदान पडले जातील. जास्त स्कोरिंगचा, जास्त हायेस्ट तुम्हाला एच-जी-पी-ए, सी-जी-पी-ए मिळवण्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. काही विषयांना फक्त इंग्लिश माध्यम आहे, तर काही विषयांना मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेज असणार आहे. ओके, चला तर मग आता सुरुवात करूया आपण वन बाय वन क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्सकडे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण फायनान्शियल अकाउंटिंग पेपर नंबर 4 चा क्वेशन पेपरचा पॅटर्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 35 मार्कासाठी 2 तासासाठी हा पेपर घेतला जाणार आहे. यामध्ये टोटल 5 प्रश्न असणार आहे. यामधील प्रश्न क्रमांक 1 हा कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. आणि रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे 4 प्रश्न दिले जातील. त्यातील कोणतेही 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला क्वेशन नंबर 2nd पासून 5th पर्यंत 10-10 मार्काला असणार आहे. तर क्वेशन नंबर 1 हा 5 मार्कासाठी असणार आहे. क्वेशन नंबर 1 हा फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला राहील. क्वेशन नंबर 2nd जो चॅप्टर नंबर 1 वर थिअरी क्वेशन म्हणजेच ब्रॉड क्वेशन 10 मार्काला अवेलेबल राहील. त्यानंतर क्वेशन नंबर 3rd हा चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला ब्रॉड क्वेशन राहील. क्वेशन नंबर 4 हा टॉपिक नंबर 1 वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 10 मार्काला राहील. तर क्वेशन नंबर 5 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 2nd नंबरवर किंवा चॅप्टर नंबर 2nd वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 10 मार्काला राहील. कोणतेही 3 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 1 नंबरचा चॅप्टर तुम्हाला अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्सच्या रिलेटेड आहे. यामधून प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आणि एक शॉर्ट नोट, एक ब्रॉड क्वेश्चन तुम्ही करून ठेवा. तसंच अकाउंटिंग नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या रिलेटेड पण एक ब्रॉड क्वेश्चन आणि जसं इथे सांगितलेलं आहे, प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फ्रॉम रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट विथ द ॲडिशनल इन्फॉर्मेशन हा तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम विचारला जाईल. चॅप्टर नंबर 2 वर. तर चॅप्टर नंबर 1 वर प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट पण तुम्हाला विचारलं जाईल. असर्टेन द प्रॉफिट अँड लॉस बाय स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड असे पण विचारले जाईल. ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला इनकम्प्लीट रेकॉर्डचं तुम्हाला फीचर, युसेस अँड लिमिटेशन हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं तुम्हाला फीचर्स अँड मिनिंग आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचरचं पण मिनिंग आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कोणते असतात त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायला विचारलं जाऊ शकतं, किंवा डिफरन्स बिटवीन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असे काही ब्रॉड क्वेश्चन आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेला आहे. ओके. सो आपण इन्कम टॅक्स ॲक्ट पेपर नंबर 4 चा 1 मिनिट. आपण इन्कम टॅक्स ॲक्ट पेपर नंबर 4 चा आपण काय बघणार आहे? क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन. हा सब्जेक्ट पण तुम्हाला 2 क्रेडिटला आहे. यासाठी 35 मार्क
आहे आणि पासिंगसाठी तुम्हाला 14 मार्क असणार आहे. या विषयाचा क्वेशन पेपर पॅटर्न हा फक्त इंग्लिशमधून असणार आहे. ओके. यामध्ये तुम्हाला टोटल 5 प्रश्न पुन्हा विचारले जातील. पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आहे 5 मार्काला. दुसरा प्रश्न आहे थिअरी क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्क. त्या क्वेशन नंबर 3 ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्क. क्वेशन नंबर 4 तुम्हाला ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्काला राहील आणि क्वेशन नंबर 5 तुम्हाला चॅप्टर नंबर 1 किंवा चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम राहणार आहे. पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. 5वा पण कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहे, क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th या 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. यामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेशन म्हणजे चॅप्टरचे नाव पण एकदम सोपे आहे. इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अँड इट्स कॉम्पिटिशन आहे. नंतर क्लबिंग ऑफ इन्कम आहे. नंतर डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम चॅप्टर नंबर 6 आहे. या रिलेटेड आहे. तुम्हाला क्लबिंग ऑफ इन्कमवर प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे आणि इन्कम फ्रॉम कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या रिलेटेड प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे. म्हणजे बिझनेस आणि प्रोफेशन यापैकी कोणताही दिला जाईल, तर त्याचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ब्रॉड क्वेश्चनमध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 6A म्हणजे इथे टॉपिक नंबर 3च्या रिलेटेड चॅप्टर नंबर 6A रिलेटेड जे काही डिडक्शन्स असतात, ते कोणकोणते डिडक्शन आहे याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती लिहायला विचारली जाऊ शकते. ओके. हे काही ब्रॉड क्वेश्चनचे मी तुम्हाला प्रश्न तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर इथं इन्कम अदर सोर्सेसच्या रिलेटेड जे काही इन्कम आहे, ते कोणकोणते आहे, त्या रिलेटेड तुम्हाला माहिती लिहायला विचारली जाऊ शकते. ओके. त्यानंतर आपण पेपर नंबर 3 कडे वळूया. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेपर नंबर 4 दिलेला आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 2 चॅप्टर आहे. क्वेशन पेपर इंग्लिश लँग्वेजमधून तुम्हाला येणार आहे. कधी-कधी मराठीत पण येऊ शकते. ओके. यासाठी तुम्हाला टोटल एकूण 5 प्रश्न आहे. 5 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. आणि रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. प्रश्न क्रमांक 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्क आहे. क्वेशन नंबर 2nd थिअरी क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 4 शॉर्ट नोट्स आहे. प्रत्येक चॅप्टर वरती, प्रत्येक युनिट वरती 2-2 शॉर्ट नोट्स आहे. अशा 2 चॅप्टर वरती 4 शॉर्ट नोट्स आहे. कोणत्याही 2 लिहायच्या आहेत. त्यानंतर क्वेशन नंबर 5 हा प्रॉब्लेम ऑन चॅप्टर नंबर 1 वर आहे. 4 पैकी कोणतेही 2 प्रॉब्लेम तुम्हाला 5-5 मार्कासाठी लिहायचे आहे. त्यासाठी 10 मार्क असणार आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट्सच्या रिलेटेड असणार आहे. तर याला तुम्हाला 10 मार्क देण्यात आलेले आहे. ओके. आणि शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चन जर का बघितले, क्रेडिट अँड डेबिट नोट यावरती शॉर्ट नोट्स कदाचित विचारली जाईल. नंतर तुम्हाला इनव्हॉइस टॅक्स, इम्पोर्टन्स काय आहे जी-एस-टीचे, टॅक्स इनव्हॉइस मधले तसे पण काही प्रश्न विचारले जाणार आहे. काही प्रोव्हिजन कलेक्शन ऑफ टॅक्सच्या रिलेटेड काय आहे. नंतर इथं डिफरंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रिटर्न आहे. जी-एस-टी-आर 1 कशासाठी आहे, 2A, 3A, 8A, 4A काय सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला 1 ते 2 याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ओके. मी वेळेच्या अभावी जास्त तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही. मेकॅनिझम ऑफ टी-डी-एस आणि जी-एस-टी महत्त्वाचं आहे. प्रोव्हिजन्स रेग्युलेटिंग अंडर ऑडिट अंडर जी-एस-टी हा पण प्रश्न आहे. प्रोव्हिजन्स रेग्युलेटिंग ई-वे बिल ऑफ जी-एस-टी हे पण महत्त्वाचे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. सिग्निफिकन्स ऑफ नॅशनल अँटी प्रो इथे नॅशनल प्रॉफिटरिंग अथॉरिटी इन जी-एस-टी या रिलेटेड सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणारा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किंवा पुढचा सब्जेक्ट आहे ओव्हरहेड्स अँड मेथड्स ऑफ कॉस्टिंग पेपर नंबर 4. टोटल तुम्हाला 2 चॅप्टर आहे. पहिला ओव्हरहेड आहे आणि दुसरा आहे जॉब अँड बॅच कॉस्टिंग रिलेटेड. सो यामध्ये तुम्हाला क्वेशन पेपरचा फॉर्मॅट दाखवलेला आहे. परीक्षेत एकूण तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहे. पहिला प्रश्न आणि शेवटचा म्हणजे 5 नंबरचा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th या 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एकूण 35 मार्कासाठीचा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट 14 मार्काला पासिंग असणार आहे. क्वेशन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी आहे. क्वेशन नंबर 2nd थिअरी क्वेशन म्हणजे ब्रॉड क्वेशन तुम्हाला चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 3 ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 4 राइट शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला 10 मार्काला लिहायचे आहे आणि क्वेशन नंबर 5
प्रॉब्लेम ऑफ चॅप्टर नंबर 1 किंवा चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला प्रश्न आहे. याच्यामध्ये जे काही ब्रॉड क्वेशन आणि शॉर्ट नोट्स आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात प्रथम आहे, की अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्सच्या जे काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहे. ओव्हरहेड्स म्हणजे काय? त्याचं इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे काय? ते तुम्हाला लिखाण करायचे आहे. कोडिफिकेशन, क्लासिफिकेशन, कलेक्शन ऑफ ओव्हरहेड या बाबतीत शॉर्ट नोट्स आहे. मला वाटणारा ब्रॉड क्वेशन जो काही आहे, तो म्हणजे अंडर अँड ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड म्हणजे काय? त्याचं मीनिंग काय? त्याचे कॉजेस काय आहे? आणि त्याच्यावर अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी केली जाते? हा चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन असू शकतो. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला अलोकेशन ऑफ ओव्हरहेड, अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड, नंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड, त्याच्या मेथड्स आणि रेट्स पण विचारले जाऊ शकतात किंवा नुसतं ओव्हरहेड म्हणून पण शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर क्वेशन नंबर चॅप्टर नंबर 2 वर आधारित ब्रॉड क्वेशन म्हणजे डिफाइन द टर्म ऑफ कॉस्ट शीट किंवा कॉस्ट जॉब कॉस्टिंग, त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस पण विचारले जाईल. त्याचे फीचर्स, प्रोसिजर किंवा ॲप्लिकेशन पण विचारले जातील. शॉर्ट नोट्सला तुम्हाला बॅच कॉस्टिंग, त्याचे नेचर किंवा युसेस ऑफ बॅच कॉस्टिंग असं विचारला जाईल. प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम पहिल्या चॅप्टरवरती तुम्हाला अलोकेशन, अपॉर्चमेंट, ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड विचारलं जाईल किंवा अंडर अँड ओव्हरहेड, ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड असं पण प्रश्न विचारले जातील. अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्समध्ये तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रिब्युशन मेथड आहे. अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेडमध्ये तुम्हाला सेकंडरी डिस्ट्रिब्युशन आहे, ज्याच्यामध्ये रिपीटेड सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आहे. नंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेडमध्ये काही महत्त्वाच्या मेथड्स आहे. ओके. त्यानंतर अंडर अँड ओव्हरहेड, ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड या रिलेटेड पण काही महत्त्वाच्या मेथड दिलेल्या आहेत. चॅप्टर नंबर 2 वर तुम्हाला जॉब कॉस्टिंग रिलेटेड प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे टुरिझम मार्केटिंग पेपर नंबर 4. टोटल चॅप्टर 3 आहे. हा पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला येणार आहे. परीक्षेमध्ये एकूण 35 मार्काचे पेपर असणार आहे. 2 तासाचा टाईम ड्युरेशन, 14 मार्काला पासिंग असणार आहे. सेम क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट थोडासा बदल आहे. टोटल परीक्षेत 5 प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही 4 प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 2nd तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्क आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा राईट शॉर्ट नोट्स आहे. प्रत्येक चॅप्टरवरती किमान 1 किंवा मॅक्सिमम 2 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. 5 पैकी किंवा 3 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या त्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क असणार आहे. यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू टुरिझम मार्केटिंग आहे. टुरिझम मार्केटिंग त्याचे स्कोप, त्यानंतर टुरिझमचे प्रोडक्ट्स कोणकोणते, त्याचे नेचर काय आहे. परीक्षेत महत्त्वाचा प्रश्न रोल ऑफ मार्केटिंग इन टुरिझम डेव्हलपमेंट 10 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टुरिझम मार्केटिंग अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द स्कोप ऑफ टुरिझम मार्केटिंग. शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनला हा प्रश्न बघा. स्टेक होल्डर इन टुरिझम मार्केटिंग हा प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारला जाऊ शकतो. 2 नंबर चॅप्टरचं नाव आहे टुरिझम मार्केटिंग ॲडमिनिस्ट्रेशन. तर यामध्ये ब्रॉड क्वेश्चन आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ टुरिझम मार्केटिंग किंवा याला और प्रश्न विचारला जाईल रोल ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन. 10 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. शॉर्ट नोट्सला तुम्हाला टुरिझम पॉलिसी आणि मार्केटिंग कोऑर्डिनेशन असा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 3 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन जे काही आहे, तर सब्जेक्टचं नाव आहे प्रमोशन अँड पब्लिसिटी. यामध्ये तुम्हाला अ, विचारलं जाऊ शकतं. डिजिटल मार्केटिंगवर शॉर्ट नोट्स आहे. डिजिटल मार्केटिंग, ब्राउचर्स किंवा ब्रोशर्स, नंतर डिझायनिंग अँड प्रिंटिंग ऑफ टूर ब्रोशर्स या रिलेटेड पण शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारली जाईल. ब्रॉड क्वेशन तुम्हाला रोल ऑफ मीडिया इन प्रमोशन ऑफ टुरिझम असा हा प्रश्न ब्रॉड क्वेशनला आहे. पब्लिक रिलेशन इन टुरिझम यावरती पण शॉर्ट नोट्स विचारली जाईल. ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग अँड सेल्स प्रमोशन या तिघांपैकी एक शॉर्ट नोट्स तुम्हाला देण्यात येणार आहे, विचारली जाऊ शकते. नंतर स्टार्टअप अँड इकोसिस्टम इन इंडिया पेपर नंबर 4 हा एक पुढचा सब्जेक्ट आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके. यामध्ये सुद्धा टोटल तुम्हाला 3 चॅप्टर नवे-नवे तर 4 चॅप्टर आहे. थोडासा व्हास्ट सिलेबस आहे. ओके. यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. क्वेशन पेपरच्या स्वरूपामध्ये 1 नंबरचा प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनी 3 क्वेशन्स फ्रॉम क्वेशन नंबर 2nd टू क्वेशन नंबर 5 विचारलं जाणार आहे. यामध्ये टोटल
क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ यापैकी कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 प्रत्येक चॅप्टरवर एक ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला देण्यात आलेले आहे. असे मिळून तुम्हाला हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. पुढचा जो काही सब्जेक्ट आहे त्याला नाव दिलेलं आहे लेबर अँड एम्प्लॉयमेंट लॉज. पेपर नंबर 4 हा बिझनेस लॉ बोर्डातला विषय आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टोटल 4 चॅप्टर देण्यात आलेले आहे. सेम या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. इथे पहिल्या नंबरचा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर अटेम्प्ट एनी 3 क्वेशन्स फ्रॉम क्वेशन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ या पैकी कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला राहील. क्वेशन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेशन 10 मार्काला प्रत्येकी विचारला जाणार आहे. त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नाची उत्तरं लिहायची. असे 30 प्लस 5 35 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. मीडियम मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही असणार आहे. पेपरसाठी 2 तासाचा टाईम आणि 14 मार्काला पासिंग असणार आहे. पुढे आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बोर्डातला विषय आहे. प्रिन्सिपल अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट पेपर नंबर 4 आहे. ज्यामध्ये टोटल 3च चॅप्टर आहे. ज्यामध्ये इंट्रोडक्शन, प्रोसेस अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आहे. हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अशाही पद्धतीचे प्रश्न टॉपिक दिलेले आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकदम सोपं आहे. प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 2, 3, 4, 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला विचारला जाईल. क्वेशन नंबर सेकंड चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्काला. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला ब्रॉड क्वेशन. क्वेशन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड 10 मार्काला हा ब्रॉड क्वेशन असेल. तर क्वेशन नंबर 5 हा राईट शॉर्ट नोट्स असणार आहे. जिथं 4 किंवा 5 पैकी किंवा 3 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. प्रत्येकी शॉर्ट नोट्स 5 मार्काला आहे. असे मिळून 10 मार्कासाठीच्या शॉर्ट नोट्स असणार आहे. असा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट 35 मार्काचा आहे. 2 तासाचा टाइम अवधी. मराठी आणि इंग्लिश मीडियम 14 मार्काला पासिंग असणार आहे. पुढचा सब्जेक्ट आहे स्टॅटिस्टिक अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे. ज्या ठिकाणी बोर्डातला विषय आहे हा इंट्रोडक्शन टू ई कॉमर्स म्हणून दिलेला आहे. एकूण तुम्हाला या ठिकाणी 2च चॅप्टर दिलेले आहे. पण याचं क्वेश्चन पेपरचं स्वरूप जरा थोडंसं वेगळं असणार आहे. एकूण तुम्हाला परीक्षेत 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर क्वेशन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला आहे. क्वेशन नंबर सेकंड ते चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन त्याला चॅप्टर नंबर 1 वरच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 15 मार्काला विचारला जाणारा आहे. क्वेशन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेशन किंवा त्याला प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. चॅप्टर नंबर 2 वरच 15 मार्काला आहे. तर क्वेशन नंबर 4 हा राईट शॉर्ट नोट्स आहे. प्रत्येक चॅप्टरवरती किमान 2-2 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. त्यामुळे 15 मार्क तिथे तुम्हाला क्वेशन नंबर 4 मधून तुम्हाला भेटू शकतात. असे मिळून टोटल तुम्हाला 35 मार्काचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. ओके. यामध्ये 14 मार्काला पासिंग. हा पेपर सुद्धा टोटली इंग्लिशमधून असू शकतो. मराठीमध्ये तर शक्यतो नाहीच आहे, पण इंग्लिश आणि काही ठिकाणी मराठी पण कधी-कधी विचारलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 14 मार्काला पासिंग असणार आहे. नंतरचा पुढचा सब्जेक्ट आहे जो बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स बोर्डातून घेतलेला आहे. इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी इन बँकिंग. त्याला आपण आय-टी इन बँकिंग असं पण आपण त्याला म्हणतो. हा शेवटचा सब्जेक्ट आहे. यामध्ये टोटल 3 चॅप्टर आहे. आय-टी, नंतर दुसरा आय-टी ॲप्लिकेशन इन बँकिंग आणि ई-बँकिंग असे 3 चॅप्टर दिलेले आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरचं स्वरूप एकदम सोपं आहे. पहिल्या नंबरचा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स आहे. ऑल चॅप्टरवरती आहे. त्या ठिकाणी 5 मार्क आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन 10-10 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा राइट शॉर्ट नोट्स आहे. 3 किंवा 4 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला
10 मार्क देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपण बघितलेले आहे. तर या व्हिडिओमधून तुम्ही निश्चित फायनान्शियल अकाउंटिंग, इन्कम टॅक्स ॲक्ट, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ओव्हरहेड अँड मेथड्स ऑफ कॉस्टिंग, tourism marketing, startup and ecosystem in India, labor and employment laws, principle and functions of management, introduction to e-commerce and IT किंवा information technology in banking अशा टोटल 10 विषयांच्या ओपन इलेक्टिव्ह या विषयांचा एस-वायच्या सेकंड इयर सेमिस्टर 4 मधील क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा आपण कॉमर्स फॅकल्टीमधून घेतलेल्या ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्टचा आहे, जो आर्ट्स आणि सायन्स, कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला याबाबत काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला त्याबद्दल अधिक मार्गदर्शन केलं जाईल. बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील आपल्या YouTube चॅनलला अपलोड करण्यात आलेले आहे. तसेच Telegram चॅनलमध्ये पण त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.